सभापती महोदय, सदर विधेयक या ठिकाणी माननीय मंत्री महोदयांनी ग्रामविकास विभागाच्या मांडलेलं आहे. इथं मंजूर करायचं आमचं त्याला पाठिंबाच आहे, पण त्याच्यातल्या काही गोष्टी या सतत होतात, या जरा सरकारने लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे. सतत होतात याचा अर्थ असा आहे की खरं तर या पडताळणीचा अर्थच निघून जातोय की काय अशा प्रकारची स्थिती निर्माण झालेली आहे. सरकार काय करतं, निवडणुका आल्यावरच असं प्रमाणपत्र द्यायचं अशा पद्धतीनं आपल्याकडं ठरलेलं आहे. तसं विद्यार्थ्यांना सुद्धा पडताळणी देत असताना त्याला काय ॲडमिशन घ्यायचं तरच आपण त्याचं व्हेरिफिकेशन करतो, नाही तर त्याला कधीच अलाउड नाही आहे. एखादी नोकरीची जाहिरात आली त्याला व्हेरिफिकेशन पाहिजे. एखाद्याला नोकरीला लागायचं जाहिरात आली तरच त्याला ते सर्टिफिकेट व्हेरीफाय मिळतं. खरं तर ही प्रोसेस कायम चालू असली पाहिजे. कारण मग आता मंत्री महोदयांनी सांगितलं की पडताळणी अधिकाऱ्यावर ताण आला. आता किती ग्रामपंचायती या महाराष्ट्रामध्ये? आत्ताचा जो मुद्दा आहे, जो जवळपास 12,155 ग्रामपंचायती ज्या जनरल निवडणुका झाल्या होत्या आणि पोटनिवडणुका जवळपास 2,068. आता दुसऱ्या टप्प्याच्या निवडणुका येत आहेत सभापती महोदय. एकतर मधल्या काळात सुरुवातीला जसं महानगरपालिका, नगरपालिका या निवडणुकामध्ये व्हेरिफिकेशन झाल्यानंतरच फॉर्म सिलेक्ट केला जातो, बरोबर आहे ना? आणि मग आता काय होणार, याच्यातून येणाऱ्या काळात काही गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतात. मंत्री महोदय, कसे सांगतो मी. आता जनरल निवडणूक होणार आहे सरपंचाची. एखादा सदस्याचं सदस्यत्व रद्द झालं ना तर ग्रामपंचायतीचं काही अडत नाही, पण पूर्ण जनतेतून निवडून आलेल्या सरपंचाचं सर्टिफिकेट व्हेरीफाय नाही झालं तर मला असं वाटतं, कारण हे आपण केलं एप्रिल 2025ला, पण काही ग्रामपंचायत सदस्यांचं 2 महिने ते डिस्कंटिन्यू झाले आपल्या माहितीच तो मधल्या काळामध्ये, ज्यावेळेस हे सर्टिफिकेट व्हेरीफाय झाले नाही. म्हणून मग सगळीकडे हे ग्रामपंचायत सदस्य सरपंच सगळ्यांकडे आले, तुमच्याकडे आले, आमच्याकडे आलं, सगळ्यांकडे आले आणि नंतर राज्याच्या मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला होता. माझं सांगणंच एवढं आहे की अशा पद्धतीनं एक प्रोसेस, एकतर पहिली गोष्ट की आता याच्यानंतर मी म्हणणार नाही की असा जाचक कायदा असावा की सर्टिफिकेट व्हेरिफिकेशन असल्याशिवाय फॉर्म घेऊच नाही असं ग्रामपंचायत सदस्याला म्हणणं जरा त्या ग्रामपंचायत सदस्यावर अन्याय होईल. परंतु आपण सातत्यानं ही प्रोसेस जर चालू ठेवली सर्टिफिकेट व्हेरिफिकेशनची, तर मला असं वाटतं आपण तसं म्हणू शकू की फॉर्म भरताना त्यांनी पूर्णपणे पडताळणी केलेलाच फॉर्म भरला पाहिजे, नाही तर त्याचा फॉर्मच स्वीकारला जाणार नाही. पण हे आपण याच्यासाठी करू शकत नाही की इलेक्शन डिक्लेअर झाल्यानंतर सर्टिफिकेट व्हेरिफिकेशन होणं अतिशय अवघड काम असतं. त्या काळात अधिकारीसुद्धा या विभागाचे त्रास देतात. सर्टिफिकेट द्यायला पासून व्हेरिफिकेशनपर्यंत मोठा व्यवसाय या कास्ट व्हेरिफिकेशन विभागाने मांडलेला आहे माननीय सभापती महोदय. आणि म्हणून माझं असं याच्यामध्ये म्हणणं आहे की या सगळ्याचा कायद्याचं जे काय व्हेरिफिकेशन आपण करतो की या राखीव प्रवर्गाचा फायदा दुसऱ्यांनी घेतला नाही पाहिजे, याच्यातला मूळ उद्देश तो आहे. मग आता ओबीसी असेल, कुणबी असेल, बाकीचे सर्टिफिकेट असेल, मी तर म्हणतो SC ST मध्ये सुद्धा बरेच सर्टिफिकेट बोगस यायला सुरुवात झालेली. आणि म्हणून योग्य व्यक्तीला, योग्य प्रवर्गातल्या व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे, हा उद्देश या मला असं वाटतं या कायद्याचा आहे. आणि म्हणून तो उद्देश पण सफल झाला पाहिजे आणि कोणावर अन्याय नाही झाला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका येणाऱ्या काळात घेण्याची आवश्यकता आहे. आता आपण 1 वर्षाचं मुदत दिली, पुन्हा 1 वर्ष कधी जाईल सांगता येत नाही. पुन्हा 1 वर्षाने हे लोक आपल्याकडे येतील, हे मी तुम्हाला आत्ताच सांगतो. आणि म्हणून याच्यासाठी यंत्रणा आत्ताच्या घडीला इमिजिएट उभा करणं आवश्यक आहे. जर एवढे सर्टिफिकेट द्यायचे आपल्याला, जवळपास 12,155 ग्रामपंचायत म्हणजे 17,863 ग्रामपंचायत सदस्य अपात्र ठरणार होते. एवढे सर्टिफिकेट आपल्याला द्यायचे, तर तेवढी यंत्रणा सभापती महोदय आपल्याला उभारावी लागेल. आणि ही उभा केल्यानंतर आपल्याला या सदस्यांना सांगता येईल की तुम्हाला याच्यानंतर कोणती मुदतवाढ मिळणार नाही.
आणि मग सरकारने मागच्या काळामध्ये कास्ट व्हेरिफिकेशनच्या या यंत्रणाच नव्हत्या, एक अधिकाऱ्याकडं 4 विभागाचे चार्जेस आहे. आणि म्हणून मला असं वाटतं हे विधेयक सगळ्यांना मान्य असणारच विधेयक आहे, परंतु येणाऱ्या काळातल्या याच्याशी त्रुटी याच्यातल्या सुधारणा यासुद्धा अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. अशा प्रकारचे आपल्या माध्यमातून माझी सरकारला निवेदन आहे.